नमस्कार मित्रांनो, शिक्षण सेवक कालावधीत शिक्षक अतिरिक्त होऊ शकतो का? हा प्रश्न बऱ्याच माझ्या शिक्षण सेवक मित्रांच्या मनात येत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना एक 2015-16चा एक GR मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. असाच एक GR 2024मध्ये पण आलेला आहे. ज्या GRच्या अनुषंगाने आपल्याला शिक्षण सेवकाचा कालावधी अतिरिक्त ठरल्यानंतर संपतो की त्याचं समायोजन केलं जातं, त्याच्या पदाला संरक्षण असतं की नसतं, या सर्व गोष्टींचा ओहापोह आपण या व्हिडिओत करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा, शासन निर्णय पूर्ण जाणून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्व शिक्षण सेवक बंधूंपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळाला तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबत महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा विभाग दिनांक 27 जून 2016चा शासन निर्णय. आता या शासन निर्णय याची प्रस्तावना काय आहे तर माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रीट याचिका क्रमांक 9026/2014 मध्ये शासन निर्णय क्रमांक दिनांक 13/12/2013 व दिनांक 28/8/2015 मधील संच मान्यतेबाबतच्या तरतुदीस न्यायालयात आव्हानित करण्यात आले आहे. याबाबत माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 15/12/2015 रोजी निर्णय देऊन सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. सदर न्यायिक प्रकरणामुळे सन 2013-14 पासूनची शाळांची संच मान्यता व इतर अनुषंगिक कार्यवाही प्रलंबित होती. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार शाळांची सन 2013-14 2014-15ची संच मान्यता करताना काही शिक्षक सेवक हे अतिरिक्त ठरलेले आहे. सदर शिक्षण सेवकांना सेवेतून न काढण्याबाबत शासनास अनेक निवेदन प्राप्त झाले. तसेच याबाबत विधिमंडळातही वेळोवेळी चर्चा उपस्थित झालेली आहे. अतिरिक्त शिक्षकांचे सेवेत समायोजन करावयाच्या अनुषंगाने खालील काही बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 1. राज्यात वर्ष 2015-16च्या संच मान्यतेवर नंतर साधारण 8,000 शिक्षक अतिरिक्त ठरतील. या शिक्षकांना काम नसले तरी वेतन द्यावे लागणार आहे. सरळ सारख्या संगणकीय प्रणाली व आधार कार्डच्या वापरामुळे कुठेही विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवता येत नाही. राज्याचे जन्मदर घटत आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहे. त्यामुळे अनुदानित शाळांमधील मुलांची संख्या दरवर्षी कमी होत असून पुढील काही वर्ष अशाच कल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही वर्ष नवीन शिक्षक नेमावे लागणार नाही अशी शक्यता आहे. तथापि कोणत्याही शासन सहाय्यित शाळेत आधीच्या पटापेक्षा अधिक मुले आल्यास अतिरिक्त शिक्षकांची गरज भासते. नियमाप्रमाणे हे पद अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधूनच भरावायचे असले तरी संवर्ग, प्रवर्ग व विषय इत्यादीचे नियम पाळून नवीन व्यक्ती पाठविण्यास काहीसा कालावधी लागण्याची शक्यता असते. त्या काळामध्ये मुलांना शिक्षकांशिवाय ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अन्य व्यक्तीची नियुक्ती संस्था चालकाकडून करण्यात येते. मात्र अशी व्यक्ती ठेवताना ती पुढील काळात स्थायी नियमित होणार आहे असा भ्रम त्या व्यक्तीचा व संस्थेचा अशा दोघांचाही राहण्याची शक्यता असते. सदर नियुक्तीस स्थायित्व मिळण्याकरता विविध मार्गाने दबाव आणले जातात. त्यामुळे अशा व्यक्तीची आवश्यकता पुढील काळामध्ये फक्त प्रतीक्षा यादीतून नियमित शिक्षक मिळेपर्यंत असल्यामुळे एका वेळी 6 महिन्याकरिताच्या कालावधीसाठी त्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या नियुक्ती आदेशात अतिरिक्त ठरलेले शिक्षक येईपर्यंत किंवा 6 महिने यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करण्यात येत आहे असा उल्लेख करणे आवश्यक आहे. उपरोक्त सर्व बाबी पाहता अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांना सेवेतून कमी न करता त्यांची प्रतीक्षा सूची तयार करून त्यांचे अन्यत्र समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यावर आधारित मग एक शासन निर्णय तयार करण्यात आला. तर मग शासन निर्णय काय आहे तो पण आपण बघूया. सन 2013-14 व सन 2014-15 याच्या संच मान्यतेनुसार काही शिक्षण सेवक अतिरिक्त ठरक आहे. तसेच त्यापुढे वेळोवेळी होणाऱ्या संच मान्यतेत शिक्षण सेवक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. अशा शिक्षण सेवकांचे समायोजन खालील अटी व शर्तींच्या आधारे अन्यत्र करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आता अट क्रमांक 1. संच मान्यतेत अतिरिक्त ठरणाऱ्या नियमित सहाय्यक शिक्षकांचे अन्यत्र मंजूर रिक्त पदांवर प्रथम समायोजन करण्यात यावे. अट क्रमांक 2. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांची राज्याची ऑनलाईन सामायिक प्रतीक्षा यादी आयुक्त शिक्षण यांच्या स्तरावर तयार करण्यात यावी.
3. सदर प्रतीक्षा यादी तयार करताना ती सेवा ज्येष्ठतेनुसारच करण्यात यावी. त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. शिक्षण सेवकाची नियुक्ती विहित निकषानुसार मंजूर पदावर झालेली असावी. दुसरा जो नियम आहे, ज्या शिक्षण सेवकाची नियुक्ती दिनांकाप्रमाणे सर्वात जास्त सेवा झालेली असेल अशा शिक्षण सेवकाचे नाव प्रतीक्षा यादीत क्रमांक 1 वर घेण्यात यावे व त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकाचे नाव प्रतीक्षा यादीत क्रमाक्रमाने घेण्यात यावे. त्यानंतर अट क्रमांक 3. शिक्षण सेवक म्हणून सेवा कालावधी समान झाला असल्यास ज्याचे वय जास्त असेल त्याचे नाव ज्येष्ठता यादीत वर राहील. ज्येष्ठता यादी दरवर्षी 1 जून रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. सदर यादीबाबत काही तक्रार मतभेद निर्माण झाल्यास याबाबत आयुक्त शिक्षण यांचा निर्णय अंतिम राहील. सदर निर्णयाविरुद्ध अपील करावयाचे झाल्यास ते प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्याकडे करता येईल. त्यावरील त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक राहील. प्रतीक्षा यादीतील वरील शिक्षण सेवकामार्फत रिक्त पद भरताना ते सेवा ज्येष्ठतेने भरण्यात यावे. रिक्त पद भरताना संवर्ग, प्रवर्ग व विषय इत्यादी बाबी नियमानुसार तपासून ते भरण्यात यावे. तथापि सदर बाबी तपासण्याकरिता काही कालावधी लागण्याची शक्यता पाहता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता अतिरिक्त शिक्षक अथवा प्रतीक्षा यादीवरील शिक्षण सेवक उपलब्ध होईपर्यंत संबंधित संस्था चालकास विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी करता येईल. मात्र अशा नियुक्ती करताना नियुक्तीपत्रावर खालील बाबींचा उल्लेख स्पष्ट असावा. अतिरिक्त ठरलेले शिक्षक येईपर्यंत किंवा 6 महिने यापैकी जे घडेल त्या कालावधीसाठी कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यात येत आहे. संबंधित आस्थापनेवरील केलेली सेवा व तत्पूर्वी आस्थापनेवरील शिक्षण सेवक पदावर केलेला सेवा कालावधी विचारात घेऊन 3 वर्षांचा कालावधी झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 27/2/2003 मधील जोडपत्र मुद्दा क्रमांक 10 मध्ये नमूद केलेल्या अटीच्या अधीन राहून सदर अतिरिक्त शिक्षण सेवकास नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. प्रतीक्षा यादीवरील शिक्षण सेवकांची पुनर्नियुक्ती करताना आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक राहील. अशा अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांना अतिरिक्त ठरविलेल्या कालावधीत मानधन अनुदेय असणार नाही. समायोजन करताना नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. सन 2013-14 व सन 2014-15 संच मान्यता आता करण्यात आलेली आहे. तथापि अतिरिक्त शिक्षण सेवकाचे निर्धारण 2015-16 संच मान्यतेवर करण्यात यावे. ज्या शिक्षण सेवकाचा कालावधी संच मान्यतेचे आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापर्यंत पूर्ण होत असेल व असा शिक्षण सेवक अतिरिक्त ठरत असेल तर त्यास सेवा सातत्य देण्यात येऊन पूर्णवेळ शिक्षकाप्रमाणे त्याचे समायोजन नियमाप्रमाणे करण्यात यावे. हा निर्णय फक्त 2013-14 व 2014-15 संच मान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षण सेवकांना लागू राहील. सदर शासन निर्णय maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या शासन निर्णयाद्वारे एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो. हा निर्णय जरी 2013-14 आणि 14-15 या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्यासाठी काढण्यात आलेला असला तरी या निर्णयाचा संदर्भ घेऊन आपण गोष्ट लक्षात घेऊ शकतो की 3 वर्षाच्या आत जर शिक्षण सेवक कालावधीत जर शिक्षक अतिरिक्त ठरत असेल तर त्याला सेवा सातत्य हे मिळतं, त्याचं समायोजन केलं जातं, त्याला सेवा समाप्ती मिळत नाही. आधीच्या नियमांमध्ये जर शिक्षण सेवक अतिरिक्त ठरत असेल तर त्याला सेवा समाप्ती करावी लागत होती किंवा त्याला संस्थेकडून सेवा समाप्ती देण्यात येत होती. परंतु आता नवीन नियमांनुसार शिक्षण सेवकाच्या या पदाला 3 वर्षाच्या आत जर अतिरिक्त ठरला तर त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे. असाच एक GR 2024 मध्ये पण निघालेला आहे. तो GR पण आपण बघणारच आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.